संपूर्ण शहरातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या प्रभाग 24 मधून अखेर शिवसेनेचे विश्वजित बारणे निवडून आले आहेत। मावळचे सलग 3 वेळा खासदार असलेले श्रीरंग आप्पा बारणे यांचे चिरंजीव असलेल्या विश्वजित यांचे आता पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल पडत आहेत। 29 वर्षापूर्वी म्हणजेच 1997ला श्रीरंग आप्पा बारणे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून आले होते। आता पित्याचा वारसा विश्वजित पालिकेत कसा चालवणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। विश्वजित बारणे यांना निवडून आणण्यासाठी पडद्यामागे काय काय तडजोडी झाल्या, काय काय मार्ग काढण्यात आले, तसेच भाजपसारख्या स्थानिक पातळीवर विरोधक असलेल्या या पक्षाने त्यांच्या मार्गात कसे काटे पेरले, ही कहाणी देखील मोठी रंजक आहे। वास्तविक शिवसेनेचा शहर पातळीवर जीव अगदीच तोळामासा आहे। त्यामुळेच भाजप सेनेची पालिका निवडणुकीसाठी युती व्हावी यासाठी चर्चेचे पहिले पाऊल टाकत व सुरुवातच आप्पा बारणे यांनी पुढाकार घेऊन केली। शहर भाजपने मात्र त्यांना चर्चेत गुंतवून ठेवत युतीचा निर्णय कायम लांबणीवर ठेवण्याचे षडयंत्र खेळले। सुरुवातीला 22 जागांची मागणी केलेल्या शिवसेनेने अर्थात आप्पा बारणे यांनी शेवटी तर आम्हाला 10 जागा दिल्या तरी चालतील इथपर्यंत अगतिकता दाखवली। भाजपची ही चाल ओळखून मग आप्पा बारणे यांनी उशिरा राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करण्याचे अंतिम स्टेजला ठरवले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। राष्ट्रवादीने आपले उमेदवार सर्वत्र उभे केले होते। अखेर प्रभाग 24 पुरतीच राष्ट्रवादी व शिवसेनेत युती झाली आणि विश्वजित बारणे व निलेश बारणे यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला। विश्वजित बारणे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने माजी नगरसेवक असलेले व 1986 पासून आप्पा बारणे यांच्या घराण्याचे राजकीय वैर असलेल्या सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांना उभं केलं। खासदार पुत्राचा पराभव झाला तर शहरात चांगला मेसेज जाईल व पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आप्पा बारणे यांचे वजन कमी करण्यासाठी भाजपने केलेला गेम प्लॅन मात्र फसला। राष्ट्रवादीची सगळी ताकद विश्वजित व निलेश बारणे यांच्या विजयासाठी एकवटली। जोडीला आप्पांची मनी आणि मसल पॉवरची ताकदही या प्रभागात काम करून गेली। समजा विश्वजित यांचा पराभव झाला असता तर तो आप्पांच्या फार जिवारी लागण्याची शक्यता होती। खासदारांना आपल्या घराच्या साध्या वॉर्डातून मुलाला निवडून आणता येत नाही हे नॅरेटिव्ह पसरले असते। त्यामुळे खासदार आप्पा बारणे यांनी आजवरच्या आपल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनातील सर्व ताकद पणाला लावली। थोडक्यात विश्वजित यांच्या विजयाने एका नव्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे। एक उच्च शिक्षित युवक पालिकेत जाण्यामागे आप्पा बारणे यांनी गावकी भावकी तसेच नातीगोती यांच्याशी केलेला समझोता तडजोडी यशस्वी ठरल्या आहेत। भाजपने इतक्या कपट नीतीचा वापर करूनही शेवटपर्यंत भाजपच्या विरोधात वाईट प्रतिक्रिया न देणं तसेच टीकात्मक न बोलण्याची आप्पा बारणे यांनी खेळलेली चाल त्यांच्या मुत्सद्दीपणाचे उत्तम उदाहरण आता म्हणता येईल।